मित्रांनो, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, या शेतकऱ्यांचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते आता कायमचे बंद केले जाणार आहेत। तसेच अगोदर जर त्यांनी या योजनेचे काही हप्ते घेतले असतील तर ती रक्कम सुद्धा त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे। तर कोणकोणत्या शेतकऱ्यांचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते आता कायमचे बंद केले जाणार आहेत यात तुम्ही तर नाहीत ना? तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत केंद्र सरकारने कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तसेच मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला दिला जाणार आहे याविषयीची सविस्तरपणे माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की कोणत्या शेतकऱ्यांचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते हे कायमचे बंद केले जाणार। तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र शासनाकडून 2019 मध्ये अल्प तसेच अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत शेतकऱ्यांना वर्षातून 6000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। परंतु ज्यावेळेस ही योजना सुरू झाली त्यावेळी सुरुवातीला कुणालाच या योजनेविषयी फारशी माहिती नव्हती। म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे, तसेच या योजनेच्या अटी शर्ती काय आहेत, या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो ही माहिती शेतकऱ्यांना नव्हती। लोकांनी फक्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे कागदपत्रे त्यावेळेस लागतील तेवढी कागदपत्रे जमा केली आणि या योजनेचा लाभ हा सुरू केला। मित्रांनो, ज्यावेळेस ही योजना 2019 मध्ये सुरू झाली त्यावेळी या योजनेअंतर्गत वार्षिक 6000 रुपयाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनीच नोंदणी करून घेतली। यामध्ये बरेचसे असे शेतकरी सुद्धा आहेत जे या योजनेच्या लाभासाठी अपात्र आहेत, जसे की इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी, पती पत्नी, जास्त जमीन असणारे शेतकरी व इतर सरकारी कर्मचारी व अधिकारी। अशा अनेक अपात्र शेतकरी या योजनेसाठी नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत आहेत। हा गैरप्रकार समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना ही रक्कम परत करण्यासाठी सूचना दिल्या आहेत। तसेच या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ यापुढे कायमचा बंद केला जाणार आहे। यांना 16वा हप्ता सुद्धा मिळणार नाहीये। परंतु मित्रांनो, आता केंद्र सरकारकडून या योजनेच्या निकषांमध्ये थोडा बदल करण्यात येणार असून केवळ एकदा विवरणपत्र भरलेल्या म्हणजेच आयकर भरलेल्या शेतकऱ्यांना आता पूर्वीच्या थकलेल्या हप्त्यांसह 16वा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे। मात्र सलग 2-2 वर्षे आयकर भरलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। ते शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत। अशा या योजनेसाठी अपात्र शेतकऱ्यांकडून मागील 3 वर्षाच्या काळात 13 कोटी रुपयांची वसुली झाली असून जवळपास 25 कोटी रुपये वसूल करणे बाकी आहे। त्यांना सुद्धा शासनाकडून वसुलीबाबत नोटिशी देण्यात आल्या आहेत। मित्रांनो, या योजनेअंतर्गत जे शेतकरी अपात्र आहेत त्यांनी या योजनेसाठी ई-केवायसी केली असेल, तसेच बँक खाते आधार लिंक केले असेल आणि त्यांचे जमिनीचे रेकॉर्ड अद्ययावत असतील तरी सुद्धा या अपात्र शेतकऱ्यांना यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ हा कायमचा बंद होणार आहे। तसेच त्यांनी अगोदर या योजनेच्या माध्यमातून घेतलेल्या हप्त्यांची वसुली सुद्धा केली जाणार आहे। तसेच मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा कधी मिळणार आहे। तर मित्रांनो, नुकत्याच झालेल्या कॉन्फरन्समध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी 16वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला दिला जाणार असल्याचे सांगितले आहे। या कॉन्फरन्समध्ये ते पीएम किसान योजनेच्या विशेष मोहिमेबाबत बोलत होते।